आपल्या आयुष्यात नेमकं काय करावं असं ज्यावेळेस आपली दुधा मनस्थिती होती की काय केलं पाहिजे काय नाही, त्याच वेळेस हा जो व्हिडिओ पाहण्यात आला तर नक्कीच आपली मनाची स्थिती स्थिर होण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडू शकतो. म्हणजेच काय, आपण आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये एकीगाईचा अर्थ समजून घेऊ. ही एकीगाई जपानमध्ये आवर्जून वापरली जाते. एकीगाईचा अर्थ आहे की आपलं जीवन आपण अर्थपूर्ण जीवन जगलं पाहिजे. आपल्या जीवनाला अर्थ पाहिजे, बिना अर्थाचं आपण जीवन नाही जगलं पाहिजे. त्याच्यामुळे आज आपण एकीगाई शोधू. आपल्या जीवनात आपण नेमका अर्थ कसा निर्माण केला पाहिजे, तर हा अर्थ 8 पॉईंटनी तयार होतो. तर ते 8 पॉईंट कोणते ते आपण पाहू. माझा व्हिडिओ तुम्ही जर पाहत आहात तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवर्जून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर सर्वात अगोदर आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओमधले जी एकीगाई आहेत तिचे जे 8 पॉईंट आहेत त्याच्यातला पहिला पॉईंट येतो, आपल्याला काय आवडते, आपल्याला कशात इंटरेस्ट आहे, आपण नेमकं कोणती गोष्ट आवडीने करू शकतो हे आपण सगळ्यात अगोदर शोधून काढायचं. एकदा का आपल्याला कळलं की मला ड्रॉईंगमध्ये इंटरेस्ट आहे, मला गाडी चालवायला इंटरेस्ट आहे, मला स्वयंपाक करण्यात इंटरेस्ट आहे, मला विणकाम करण्यात इंटरेस्ट आहे किंवा मला पेंटिंग करण्यात इंटरेस्ट आहे, हे जर आपल्याला फिक्स कळलं तर नक्कीच आपल्याला एक एक मार्ग आपल्या जीवनाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मिळू शकतो. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत की आपल्या स्वतःला काय आवडेल, काम करायला काय आवडतं किंवा मला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते अगोदर शोधून काढायचं. नंतरचा पॉईंट येतो, जे मला काम येतं तर आपण कोणत्या कामात एकदम फर्स्ट क्लास पारंगत होऊ शकतो. व्हॉट यू आर गुड ॲट, म्हणजे जे काम करतो पण एकदम ब्रँड असू शकतं किंवा मी हे काम केल्याच्यानंतर मला खूप खास त्याच्यात आनंद भेटतो आणि ते काम मीच करू शकते, माझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकणार नाही, असं कोणतं काम आहे ते आपण शोधून काढायचं. ते जर आपल्याला काम सापडलं तर नक्कीच आपण एकीगाईतला एक एक पॉईंट सापडू शकतो. तर ती स्किल माझ्यात आहे का हे शोधून काढायचं. तिसरा पॉईंट आहे व्हॉट द वर्ल्ड नीड, म्हणजे मी जे काम करते ते जगाला उपयोगी किती पडतं किंवा जगाला कशाची गरज आहे. आता पहिला पॉईंट आहे काय आवडतं, नंतरचा पॉईंट येतो कशामध्ये तुम्ही ब्रँड आहे आणि तिसरा पॉईंट येतो की तुम्ही जे काम करता ते जगाला कोणत्या कामाची जास्त गरज आहे, ते मी करू शकते का, हा तिसरा पॉईंट आहे. तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या स्किलमधून जगाला किती फायदा होऊ शकतो किंवा माझ्या कामातून मी जगासाठी किती उपयोगी पडू शकते, ह्या पॉईंटचा विचार करणं म्हणजे आपल्या जीवनाचं आपण अर्थपूर्ण जीवन जगणं असा होऊ शकतो. चौथा पॉईंट येतो, लोकांनी आपल्याला पैसे का दिले पाहिजे. तर लोकांनी आपल्या कामाबद्दल आपल्याला जर मोबदला द्यावा असा जर आपण विचार करत असाल तर आपण त्या क्वालिटीचं काम लोकांना दिलं पाहिजे, बरोबर आपल्याला त्याचा मोबदला मिळू शकतो. आपल्यापासून आर्थिक व्यवहार झाले पाहिजे असे काम आपण शोधायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की जगाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आपण शिकून घेतली पाहिजे. जसं की मी स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे, माझं स्वतःचं ब्युटी पार्लर आहे, तर मी काय केलं आहे की मला काय आवडतं तर स्किल आवडते, ब्युटिशियन माझी स्किल आहे. त्याच्यामध्ये मी काय केलं आहे, स्वतःचं ब्रँड तयार केलं. त्याच्यामध्ये मला जगाकडून पैसा पण मिळतो आणि मी त्याच्यामध्ये माझा आनंद पण शोधून काढला आहे. अशा प्रकारे आपण आपल्या स्किलबरोबर आपली एकीगाई शोधून काढायची, आपलं जीवन अर्थपूर्ण आपण जीवन जगलं पाहिजे. हे झाले मेन 4 पॉईंट. आता ह्या 4 पॉईंटमध्ये जे सर्कल तयार होतात ते आता आपण पाहू. सगळ्यात अगोदर आपण एक सर्कल घेऊ. पहिलं आणि तिसरं जे सर्कल एकत्र केलं जातं त्यांनी तयार होतं मिशन, म्हणजेच उद्दिष्ट. आपल्याला काय आवडतं आणि जगाला आपल्याकडून काय पाहिजे ह्याचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस आपलं मिशन तयार होतं. आपण नेमकं ह्याच पॉईंटवरती विचार करायचा की मला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीची गरज नीड जगाला पाहिजे, असं आपण स्वतःसाठी काम शोधून काढायचं आहे. हा सर्कल तिसऱ्या आणि चौथ्या सर्कलनी तयार होतो वेकेशन. जगाला काय पाहिजे आणि आपल्याला त्यांच्याकडून पैसा मिळाला पाहिजे अशा प्रकारे आपण स्किल स्वतःमध्ये डेव्हलप केली पाहिजे. चौथा आणि दुसरा हे ज्यावेळी सर्कल एकत्र येतं त्याच्याला छेदून जे सर्कल तयार होतं ते आहे प्रोफेशन, म्हणजेच तुमचा बिझनेस. आता आपण असा विचार करायचा आहे आपल्यामध्ये त्या प्रोफेशनमध्ये जी स्किल आहे त्याच्यात आपण ब्रँड आहोत का आणि त्याच ब्रँडचा जगाला उपयोग होईल, जग आपल्याला पैसे देऊ शकतो का, हा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्या स्किलमध्ये आपण पहिल्यापेक्षा खूप छान एफर्ट टाकून ते काम करू शकतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये एकीगाई मिळू शकते. म्हणजेच काय, जे आपल्या जगण्याचं ध्येय आहे त्याचा अर्थ आपल्याला कळू शकतो आणि आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकतो. नंतरचा आणि शेवटचा पॉईंट येतो पॅशन. पहिला आणि दुसरा वर्तुळ छेदून ज्यावेळेस एक सर्कल तयार होतं तो सर्कल आहे पॅशन. कामात तुम्ही स्टार आहात, तेच
काम करण्यात तुम्हाला खूप सारा आनंद होतो, तुम्ही वेळेचं भान विसरता, तेच काम तुमचं पॅशन आहे. तर अशा प्रकारे आपण आपला पॅशन शोधून काढायचा. म्हणजेच काय, ह्या सगळ्या 8 पॉईंटमधून आपण काय शिकलो, आपण आपलं जीवन अर्थपूर्ण जगणं म्हणजेच एकीगाई शोधून काढायची. फक्त करायचं म्हणून काम नाही करायचं, त्या कामामध्ये पॅशन तयार करायचे. म्हणजे कामाचा आपल्याला आनंद मिळेल, त्या कामापासून आपले ब्रँड तयार होईल, त्याच कामाला जगात मागणी असेल आणि त्याच कामाचा मोबदला आपल्याला मिळू शकून आपण त्याचं पॅशन तयार करू शकतो. अशा प्रकारे आपण ही एकीगाई व्यवस्थित समजून घ्यायची आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये अर्थपूर्ण जीवन जगायचं. एकदा का आपण आपलं पॅशन शोधून काढलं ना, तर नक्कीच आपल्याला एकीगाई सापडायला सोपी होऊ शकते. जे व्यक्ती स्वतःला जाणून घेत नाही, जे व्यक्ती स्वतःबद्दल अर्थपूर्ण समजून घेत नाही, स्वतःला अर्थपूर्ण समजून घेत नाही, ते व्यक्ती अपयशी असतात. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे, स्वतःला जाणून घ्यायचं आहे, स्वतःमधली स्किल शोधून काढायची, म्हणजेच आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकतो. आता आपण यापुढे असं लक्ष द्यायचं आहे की आपला हा इम्पॉर्टंट वेळ कोणत्या कामात वाया घालवतो, इथून पुढे आपण आवर्जून लक्ष द्यायचं आहे. म्हणजेच काय होईल, हा इम्पॉर्टंट वेळ आपल्याला शोधता येईल, आपल्या जवळचा इम्पॉर्टंट वेळ शोधता येईल आणि हा इम्पॉर्टंट वेळेचा आपण चांगला उपयोग करू शकतो आणि नक्कीच आपण आपल्या जीवनाला अर्थ देऊ शकतो. जो व्यक्ती स्वतःला जाणून घेत नाही, स्वतःच्या स्किलला पाहत नाही, तो व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय करायचं आहे, आपली स्वतःची एकीगाई शोधायची आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. व्हिडिओ आवडला आहे तर नक्कीच कमेंट करून मला कळवा की तुम्हाला तुमची एकीगाई सापडली का, किंवा तुमचं पॅशन तुम्हाला मिळाले का. तर थँक्यू व्हेरी मच.